माझे सत्याचे प्रयोग खंड 4 भाग 21 ते 30. भाग 21. पोलाकनी उडी ठोकली. फिनिक्ससारखी संस्था स्थापिल्यानंतर खुद्द मी तिच्यामध्ये फारच थोडा वेळ राहू शकलो या गोष्टीचे मला नेहमी दुःख वाटते. तिची स्थापना करतेवेळी माझी कल्पना अशी होती की मी तिथेच घर करून राहीन, उपजीविका तेथील कामातूनच चालवीन, हळूहळू वकिली सोडीन, फिनिक्समध्ये राहून जी काय सेवा होण्यासारखी असेल तेवढी करीन आणि फिनिक्सची योजना यशस्वी करणे हे स्वतःची इतिक कर्तव्य मानीन. परंतु या विचारांची मी योजली होती तशी अंमलबजावणी झालीच नाही. ही गोष्ट माझ्या अनेक वार अनुभवाला आली आहे की आपण योजतो एक आणि घडून येते काही दुसरेच. पण त्याबरोबरच माझा असाही अनुभव आहे की जेथे सत्याची साधना व उपासना आहे तेथे परिणाम आपल्या योजनेप्रमाणे न का येईना तरीही जो अकल्पित परिणाम येतो तोही अनिष्ट तर नसतोच, उलट कित्येक वेळा आपण इच्छिलेल्या परिणामाहून अधिक श्रेयस्कर असतो. फिनिक्सचे जे अकल्पित रूपांतर झाले ते अनिष्ट नव्हते एवढे तरी मी निश्चयपूर्वक सांगू शकतो. अधिक श्रेयस्कर होते की नाही हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. आपण सर्वांनी अंगमेहनतीने पोट भरावे अशा कल्पनेने मुद्रणालयाच्या आसपास प्रत्येक रहिवाशासाठी 3-3 एकर जमिनीचे तुकडे पाडले होते. त्यात एक तुकडा माझ्यासाठीही मोजून निराळा काढण्यात आला. या सर्व तुकड्यांवर आम्हा सर्वांच्या इच्छेविरुद्ध पत्र्याची घरे बांधली. इच्छा तर शेतकऱ्याला साजेशी माती गवताची किंवा विटांची खोपटी बांधण्याची होती. ते घडू शकले नाही. त्याला पैसेही अधिक खर्चावे लागणार होते, वेळही अधिक लागणार होता. सर्वजण त्वरित घरदार थाटून कामाला लागण्यास आतुर झाले होते. संपादक तर मनसुखलाल नाझरच गणले जात होते. ते ह्या योजनेमध्ये सामील झाले नव्हते. त्यांचे बिराड डर्बनमध्ये होते. डर्बनमध्ये इंडियन ओपिनियनची एक छोटी शाखाही होती. टाईप जुळविण्यासाठी पगारी नोकर तर होतेच, पण विचार असा होता की वर्तमानपत्र चालवण्याच्या कामी अधिकात अधिक वेळ खाणारी पण तितकी सोपी अशी जी टाईप जुळवण्याची क्रिया ती सर्व संस्थावासियांनी शिकून घ्यावी व करावीही. यासाठी ज्यांना माहीत नव्हती ते शिकून तयार झाले. मी या कामात शेवटपर्यंत एक नंबरचा ढ राहिलो आणि मगनलाल गांधींनी सर्वांच्या पुढे आघाडी मारली. मी नेहमीच मानित आलो आहे की त्यांना स्वतःमध्ये असलेल्या शक्तीची खबर नव्हती. पूर्वी कधी छापखान्याचे काम केलेले नसता ते टाईप जुळवण्यात तरबेज झाले आणि वेगाच्या बाबतीतही त्यांनी खूप प्रगती केली. एवढेच नव्हे तर थोडक्याच वेळात छापखान्यासंबंधीच्या सर्व कामांमध्ये चांगल्या तऱ्हेने वाकबगार झाले व मला आश्चर्यचकित करून सोडले. हे काम अद्याप रांगेला लागले नव्हते, घरेही तयार झालेली नव्हती. इतक्यातच या नवीन रचलेल्या कुटुंबाला सोडून मी जोहान्सबर्गला पळ काढला. तिकडचे काम फार काळापर्यंत बाजूला सारण्यासारखी माझी स्थिती नव्हती. जोहानिसबर्गला येऊन पोलाकपाशी या महत्त्वाच्या फेरफारासंबंधी बोललो आणि आपण दिलेल्या पुस्तकाचा एवढा परिणाम झालेला पाहून त्यांना अपार आनंद झाला. तर मग मलाही यात कोणत्या ना कोणत्या रीतीने भाग नाही घेता येणार? त्यांनी उत्साहाच्या भरात विचारले. मी म्हटले, तुम्हाला जरूर भाग घेता येईल. इच्छा असेल तर तुम्हाला योजनेत सामीलही होता येईल. मला सामील करणार असाल तर माझी तयारीच आहे, पोलाकने उत्तर दिले. ही दृढता पाहून मी चकितच झालो. पोलाकने क्रिटिकमधून आपली मोकळीक करण्याबद्दल मालकाला 1 महिन्याची नोटीस दिली व मुदत भरताच ते फिनिक्सला गेले. आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी सर्वांची मने हरण केली आणि ते कुटुंबातलेसे होऊन राहू लागले. साधेपणा त्यांच्या अंगी होता, त्यामुळे फिनिक्सच्या राहणीमध्ये त्यांना काही नवखे किंवा जडसे तर वाटले नाहीच. उलट ती राहणी त्यांना स्वाभाविक व मौजेची वाटली. पण मीच त्यांना फार काळपर्यंत रोखू शकलो नाही. मिस्टर रिचने विलायतेला जाऊन कायद्याचा अभ्यास पुरा करायचे ठरवले. मला एकट्याला ऑफिसचे काम झेपण्यासारखे नव्हते. त्यासाठी मी पोलाकना माझ्या ऑफिसात राहून वकिलीचा अभ्यास करण्याविषयी सुचविले. माझ्या मनातील हेतू असा की ते वकील झाले तरी शेवटी आम्ही दोघेही जण फिनिक्समध्येच जाऊन राहू. हे सगळे बेत निष्फळ ठरले. पण पोलाकच्या स्वभावामध्ये असा एक सिधेपणा होता की ज्याच्यावर त्यांचा विश्वास बसला. त्याच्याबरोबर वितंडवाद न घालता त्याच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न करायचा. पोलाकने मला लिहिले, मला तर हीच राहणी आवडते. येथे मी आनंदात आहे. या संस्थेचीच आपल्याला वाढ करता येईल. पण तुम्हाला जर असे वाटत असेल की मी तिकडे आल्यानेच आपले हेतू लवकर सफल होतील तर मी यायला तयार आहे. मला हे पत्र पसंत पडले. पोलाक फिनिक्स सोडून जोहान्सबर्गला आले व माझ्या ऑफिसात वकिली उमेदवार या नात्याने दाखल झाले. याच सुमाराला कायद्याच्या परीक्षेची तयारी करण्यात
ज्याला मी मदत करीत असे अशा एक स्कॉटिश थिओसॉफिस्टलाही मी पोलाकचे अनुकरण करण्याविषयी आग्रह केला व तोही येऊन मिळाला. त्याचे नाव मॅकिंटायर. अशा तऱ्हेने फिनिक्सचे ध्येय लवकर गाठण्याच्या शुभ इराद्याने मी तद्विरुद्ध अशा राहणीमध्ये अधिकाधिक जखडला जातो की काय असे वाटू लागले आणि ईश्वरी संकेतच अन्य तऱ्हेचा नसता तर साध्या राणीच्या नावाखाली पसरलेल्या मोहजालामध्ये मी स्वतःच अडकणार होतो. आमची कोणाचीही कल्पना नव्हती अशा तऱ्हेने माझे व माझ्या ध्येयाचे रक्षण कशा तऱ्हेने झाले त्या हकीकतीपर्यंत पोचायला अजून काही प्रकरणे जावी लागतील. भाग 22. राम ज्याचा पाठी राखा. आता लवकरच स्वदेशी परत जाण्याची निदान जाऊन तिकडेच कायम राहण्याची आशा मी सोडून दिली होती. पत्नीचे तर मी 1 वर्षाची बोली करून दक्षिण आफ्रिकेला आलो होतो. वर्ष होऊन गेले व माझे परत जाण्याचे लांबले म्हणून मुलांना बोलवून घेण्याचा निश्चय केला. मुले आली. त्यामध्ये माझा 3रा मुलगा रामदासही होता. त्याची वाटेमध्ये बोटीच्या कप्तानाबरोबर खूप दोस्ती जमली आणि त्याच्याबरोबर खेळताना त्याचा हात मोडला. कप्तानाने त्याची खूप शुश्रूषा केली होती. डॉक्टरने हात छानले होते व तो जेव्हा जोहान्सबर्गला येऊन पोचला त्यावेळी त्याचा हात लाकडाच्या पट्ट्यांमध्ये बांधून व गळ्यात रुमालाची झोळी अडकवून ती लटकावून ठेवलेला होता. बोटीच्या डॉक्टरचा सल्ला होता की जखमीवर कोणातरी डॉक्टराकडून उपाय करावे, पण माझा तो काळ तर एक जात मातीचे उपचार करण्याचा होता. माझ्या ज्या अशिलांचा माझ्या आडमुठ्या वैद्यकीवर विश्वास होता त्यांच्याकडूनही मी मातीचे व पाण्याचे उपचार करवीत असे. मग रामदासाच्या बाबतीत तरी दुसरे काय करणार. रामदासाचे वय 8 वर्षाचे होते. मीच तुझ्या जखमीची धूपफूस केली तर तू भिणार तर नाहीस ना, असे मी त्याला विचारले. रामदासने मला उपचार करण्यास हसत परवानगी दिली. या वयात त्याला सारासार विवेक आलेला नव्हता. असे जरी असले तरी डॉक्टर आणि नाका डोळ्यांचा वैद्य यांच्यामधला भेद तरी चांगल्या तऱ्हेने समजत होता. असे असूनही त्याचा माझ्यावर व माझ्या प्रयोगांवर विश्वास होता, त्यामुळे त्याला भीती वाटली नाही. कापत मी त्याची पट्टी सोडली, जखम साफ केली आणि स्वच्छ मातीची घडी ठेवून पट्टी पहिल्याप्रमाणे बांधून दिली. अशा तऱ्हेने मी रोज जखम धुवून माती लावीत असे. महिनाभरात जखम पूर्ण बरी झाली. एकही दिवस कसली अडचण आली नाही आणि दिवसेंदिवस जखम भरत गेली. डॉक्टराच्या मलमपट्टीने सुद्धा एवढा वेळ तरी लागणारच असे बोटीवरच्या डॉक्टराने कळविले होते. या अनुभवाने अशा तऱ्हेच्या घरगुती उपचारांविषयीचा माझा विश्वास आणि त्यांचा उपयोग करण्याबद्दलचे धैर्यही अधिकच वाढले. यानंतर मी प्रयोगांचे क्षेत्र खूपच वाढविले. जखमा, ताप, अजीर्ण, कावीळ इत्यादी रोगांसाठी मातीचे, पाण्याचे आणि उपवासाचे प्रयोग लहान मोठ्या स्त्री पुरुषांवर केले आणि ते बहुतेक यशस्वी झाले. असे असतानाही जी हिंमत मला दक्षिण आफ्रिकेमध्ये वाटत होती ती येथे राहिलेली नाही. आणि अनुभवाने असे लिहिले आहे की या प्रयोगांमध्ये धोकाही असतो. या प्रयोगांचे वर्णन करण्यामध्ये माझा हेतू त्या प्रयोगांच्या यशस्वीपणा सिद्ध करण्याचा नाही. एकही प्रयोग सर्वस्वी यशस्वी झाला असेही म्हणता येण्यासारखे नाही. डॉक्टर आपल्या उपचारासंबंधीही तशी खात्री देऊ शकत नाहीत. पण एवढेच सांगण्याचा हेतू आहे की ज्याला नवीन व अपरिचित प्रयोग करायचे असतील त्याने स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तसे झाल्यास सत्य लवकरच प्रकट होते व अशा तऱ्हेचे प्रयोग करणाऱ्याला ईश्वर सांभाळून नेतो. मातीच्या प्रयोगांमध्ये जसे धोके होते तसेच युरोपियनांच्या निकट सहवासामध्येही होते. भेद फक्त प्रकाराचा होता, पण या धोक्यांचा विचार माझ्या स्वतःच्या मनाला कधी शिवलेलाही नव्हता. पोलाकना माझ्या घरी राहण्यास निमंत्रण दिले व आम्ही सख्या भावांप्रमाणे राहू लागले. पोलाकने ज्या स्त्रीशी लग्न केले तिच्याशी त्यांच्या मैत्री आधी अनेक वर्षापासूनची होती. उभयतांमध्ये अनुकूल काल येताच लग्न करण्याचे ठरूनही गेले होते. परंतु पोलाक थोड्या बहुत द्रव्यसंग्रहाची वाट पाहत राहिलेले होते असे मला स्मरते. त्यांनी रस्किनची माझ्यापेक्षा पुष्कळच विस्तृत अभ्यास केला होता, पण पाश्चात्य वातावरणात त्यांना रस्किनचे विचार पूर्णपणे कृतीत आणण्याचे सुचण्यासारखे नव्हते. मी असा युक्तिवाद केला की जिच्याशी हृदयाची गाठ बांधली गेली तिचा वियोग केवळ द्रव्य नाही म्हणून सहन करावा हे योग्य नाही. तुमच्या हिशोबाप्रमाणे कोणाही गरीबाला लग्न करता येणार नाही. त्यातून आता तर तुम्ही माझ्याबरोबर राहता, अर्थात प्रपंच खर्चाचा प्रश्नच नाही. तुम्ही लवकर लग्न करावे अशी माझी तरी इच्छा आहे. मला पोलाकबरोबर कधी 2दा वाद करावा लागलेलाच नाही. त्यांनी माझे म्हणणे लगेच उचलून धरले. भावी मिसेस पोलाक तर विलायतेमध्ये होत्या. त्यांच्याशी पत्राद्वारे विचार केला. त्यांना आनंदच झाला आणि थोड्याच महिन्यात विवाह करण्यासाठी त्या जोहान्सबर्गला येऊन पोचल्या.
विवाहामध्ये खर्च मुळीच केला नाही. लग्नाचा म्हणून निराळा पोशाखही नव्हता. त्यांना धर्मविधीची आवश्यकता वाटत नव्हती. मिसेस पोलाक जन्माने ख्रिस्ती होत्या व पोलाक यहुदी. दोघांमध्ये सामान्य धर्म म्हणजे नीतिधर्म हाच होता. पण या लग्नासंबंधीचा एक मजेदार प्रसंगही सांगून टाकतो. ट्रान्सवालमध्ये गोऱ्या लोकांच्या लग्नाची नोंद करणारा अंमलदार काळ्या माणसाच्या लग्नाची नोंद करणार नाही. या लग्नात नवऱ्या मुलाचा टोकणा मी होतो. एखादा गोरा मित्रही काढता आला असता, पण पोलाकना ते खपण्यासारखे नव्हते, म्हणून आम्ही तिघेजण अंमलदारापुढे हजर झालो. मी जेथे टोकणं असेल तेथे वधूवरे दोघीही गोरी असतील याबद्दल अंमलदाराला खात्री कशी वाटावी. त्याने तपास करीपर्यंत नोंद तहकूब ठेवण्याचा विचार केला. दुसऱ्या दिवशी नाताळमधील एक सण होता. घोड्यावर बसलेल्या वधूवरांचा विवाह मुहूर्त अशा तऱ्हेने लांबणीवर पडावा हे सर्वांना असह्य वाटले. बडा मॅजिस्ट्रेट माझ्या ओळखीचा होता. तो या खात्याचा मुख्य होता. मी या जोडप्याला घेऊन त्याच्यापुढे हजर झालो. तो हसला आणि त्याने मला चिठ्ठी लिहून दिली. अशा तऱ्हेने विवाह रजिस्टर झाला. अजूनपर्यंत थोडे बहुत तरी परिचित असेच गोरे पुरुष माझ्या घरी राहिले होते. आता अपरिचित अशी एक इंग्रजबाई कुटुंबात दाखल झाली. मला स्वतःला तरी कधी काळी भांडणतंटा झाल्याचे स्मरत नाही. परंतु जेथे अनेक जातींचे आणि निरनिराळ्या स्वभावांच्या हिंदी लोकांचे येणे जाणे असे, तेथे माझ्या पत्नीलाही अद्याप अशा तऱ्हेचे अनुभव विशेष मिळालेले नव्हते. तेथे या दोघांनाही क्वचित उद्वेगाचे प्रसंग आलेही असतील, पण या एकाच जातीच्या कुटुंबाला अशा तऱ्हेचे जेवढे प्रसंग येतात त्यापेक्षा या भिन्न जातीय कुटुंबाला अधिक तरी आले नाहीत एवढे खास. इतकेच नव्हे तर जे प्रसंग आल्याचे मला स्मरते तेही क्षुल्लक होते. सजातीय विजाती हे मनाचे तरंग, आपण सर्व मिळून एकच कुटुंब आहो. वेस्टचा विवाहही याच प्रकारात साजरा करून घेतो. माझ्या आयुष्यातील या काळी ब्रह्मचर्यासंबंधीचे माझे विचार परिपक्व झाले नव्हते. त्यामुळे अविवाहित मित्रांची लग्ने लावून देण्याचा माझा धंदाच होता. वेस्ट आईबापांच्या भेटीसाठी जाण्यास निघाले तेव्हा त्यांना मी शक्य तर लग्न करूनच परत येण्याचा सल्ला दिला. फिनिक्स आमचे सर्वांचे घर झाले होते आणि आम्ही सर्व शेतकरी होऊन बसलो होतो. त्यामुळे विवाह किंवा वंशवृद्धी यात भीती वाटण्याजोगे काही राहिले नव्हते. वेस्ट लेस्टर परगण्यातील एक सुंदर युवतीशी लग्न करून तिला घेऊन आले. त्या बाईचे कुटुंब लेस्टरमध्ये बुटांचा मोठा धंदा चालतो, त्यामध्ये काम करणारे होते. मिसेस वेस्टनी सुद्धा बुटांच्या कारखान्यात काही काळ घालवला होता. त्यांना मी सुंदर म्हटले आहे कारण त्यांच्या अंगाच्या गुणांचा मी पुजारी आहे आणि खरे सौंदर्य तर गुणातच आहे. वेस्ट आपल्या सासूलाही घेऊन आले होते. ती भलीबाई अजूनही जिवंत आहे. तिची उद्योगशीलता आणि तिचा सदा हसतमुख चेहरा पाहून आम्हालाच लाज वाटत असे. गोऱ्या मित्रांची लग्ने करविली त्याचप्रमाणे हिंदी मित्रांना आपापल्या कुटुंबांना बोलावून घेण्यास उत्तेजन दिले. त्यामुळे फिनिक्स एक छोटेसे खेडे बनून गेले. तेथे 5-7 हिंदी कुटुंबे राहू लागली व त्यांची वाढही होऊ लागली. भाग 23. घरातील फेरफार व बालशिक्षण. डर्बनमध्ये बिऱ्हाड केले होते, त्यातही फेरफार केलेच होते. खर्च मोठा चाले तरीही वळण साधेपणाकडे होते. पण जोहान्सबर्गमध्ये सर्वोदयातील विचारांमुळे विशेषच फेरफार झाले. बॅरिस्टरच्या घरात जितका साधेपणा आणता येण्यासारखा होता तेवढा तर आणलाच, तरी पण काही सामान काढून टाकण्यासारखे नव्हते. खरा साधेपणा वाढला तो अंतःकरणाचा. प्रत्येक काम स्वतःच्या हाताने करण्याची हौस वाढली आणि त्यात मुलांनाही तयार करू लागलो. बाजाराची रोटी घेण्याऐवजी घरच्या घरीच क्युनीच्या सूचनेनुसार मोहना शिवायची रोटी हाताने करू लागलो. तिला गिरणीचे पीठ उपयोगाचे नव्हते. गिरणीत दळून आणलेल्या पिठाऐवजी हाताने दळलेले पीठ वापरण्यात साधेपणा, आरोग्य व पैशाची अधिक काटकसर साधतात असेही मला वाटले. म्हणून हाताने चालवण्याचे एक जाते 7 पाऊंड देऊन खरेदी केले. त्याचे पेट जड होते व ते दोघांना सुखाने चालवता येईल. एकट्याला जड पडे. हे जाते फिरवण्यास मुख्यतः पोलाक, मी व मुले लागत असू. कस्तूरबाई त्यावेळी स्वयंपाकात गुंतलेली असे, पण तीही कधी कधी येई. मिसेस पोलाक आल्या तेव्हा त्याही यात सामील झाल्या. हा व्यायाम मुलांना चांगला फायदेशीर झाला. त्यांच्याकडून हे किंवा दुसरे कसलेही काम मी कधी बलात्काराने करून घेतलेले नाही, पण ते आपण होऊनच खेळ म्हणून जाते फिरवायला येत. दमले म्हणजे सोडून जाण्याची त्यांना मोकळीक होती. परंतु कारण काहीही असो, पण ही मुले काय किंवा इतरही काय ज्यांची माहिती आपल्याला पुढे होणार आहे, ती सर्व मला नेहमीच खूप काम करून देत असत. माझ्या नशिबाने तिढ्या मुलांशीही प्रसंग येत असे नाही असे नाही, पण बहुतेक जण दिलेले काम हौसेने करीत. दमलो म्हणणारे त्यावेळच्या मुलांमध्ये तरी फारसे कोणी आठवत नाही. घराच्या साफसफाईसाठी एक नोकर होता. तो कुटुंबातीलच एक होऊन राहत असे आणि त्याच्या कामात मुलेही भरपूर भाग घेत.
पायखान्यातील मळ काढून न्यायला म्युन्सिपालिटीचा नोकर येत असे, पण पायखान्याची खोली साफ करणे, बैठक धुणे वगैरे काम नोकराकडे देण्यात येत नसत. त्याने करावी अशी अपेक्षाच ठेवलेली नव्हती. ती आम्ही जातीने करत असू व त्यातही मुलांना शिक्षण मिळे. त्याचा परिणाम असा झाला की माझ्या एकाही मुलाला पायखाने साफ करण्याची खंत वाटत नाही आणि आरोग्याचे सामान्य नियमही ते सहजासहजी शिकले आहेत. जोहान्सबर्गमध्ये आजारी तर कोणी क्वचितच पडत असे, कोणी पडला तर शुश्रूषेला मुले असत आणि ते काम ती आनंदाने करीत. त्यांच्या अक्षरज्ञानाकडे मी दुर्लक्ष केले असे मी म्हणत नाही, परंतु ते बाजूला सारून ठेवण्याचाही मला संकोच वाटला नाही. या न्यूनाबद्दल माझ्या मुलांना माझ्याविरुद्ध तक्रार करण्याला कारण राहिलेले आहे. त्यांनी कित्येकदा स्वतःचा असंतोष लोकांपुढे व्यक्तही केला आहे. या बाबतीत मला वाटते की मी स्वतःचा थोडासा दोष कबूल केला पाहिजे. त्यांना अक्षरज्ञान देण्याची इच्छा मला फार फार होई, प्रयत्नही करीत असे, पण त्या कामी नेहमीच काही ना काही विघ्न येऊन पडत असे. घरी त्यांना शिकवण्याची दुसरी काही सोय केलेली नव्हती, म्हणून त्यांना माझ्याबरोबर चालत ऑफिसमध्ये घेऊन जात असे. ऑफिस 2.5 मैल दूर होते, म्हणजे सकाळ संध्याकाळ मिळून कमीत कमी 5 मैलांची रपेट त्यांना व मला मिळत असेल. रस्त्याने चालताना काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करीत असे, पण तेही माझ्याबरोबर येणारे दुसरे कोणी नसतील तर. ऑफिसात त्यांना कारकून व अशील यांचा सहवास घडे. काही वाचायला दिलेले असले तर ते वाचित. हिंडत फिरत बाजारातून किरकोळ जिन्नस आणण्याचे असल्यास ते आणीत. सर्वात वडील जो हरिलाल, त्याखेरीज इतर सर्व मुलगे अशा तऱ्हेने वाढले. हरिलाल हिंदुस्थानातच राहिला होता. मला जर त्यांना अक्षरज्ञान देण्यासाठी नियमितपणे 1 तास तरी काढता आला असता तर त्यांना आदर्श शिक्षण मिळाले असे मी मनाशी समाधान मानले असते. त्या बाबतीत मी दृढ राहिलो नाही, याबद्दलचे दुःख त्यांच्या व माझ्या दोघांच्याही मनात राहून गेले आहे. वडील मुलाने स्वतःचा आर्तस्वर माझ्यापाशी व जाहीर रीतीने अनेक वेळा काढला आहे. इतरांनी हृदयाची उदारता दाखवून हा दोष अपरिहार्य मानून तो पोटात घातला आहे. या न्यूनाबद्दल मला पश्चाताप होत नाही, किंवा होत असेल तर एवढाच की मी आदर्श पिता झालो नाही. पण त्यांच्या अक्षरज्ञानाचा दोषही मी कदाचित अज्ञानाने असेल, पण स्वतःच्या बुद्धीला प्रामाणिकपणे जे लोकसेवेचे कर्तव्य वाटत होते त्यासाठीच केलेला आहे अशी माझी समजूत आहे. त्याचे शील घडविण्याचे कामी जे काही करणे योग्य होते ते करण्याच्या कामी मी कुचराई केलेली नाही, एवढे मात्र मी सांगू शकतो. व प्रत्येक आईबापाचे हे अवश्यमेव कर्तव्य आहे असे मला वाटते. माझी अशी दृढ समजूत आहे की मेहनत केली असताही माझ्या मुलांमध्ये जे काही चारित्र्य दोष दिसून आले आहेत ते आम्हा नवरा बायकोच्या दोषांचे प्रतिबिंब आहे. मुलांमध्ये आईबापाच्या रूपाचा वारसा ज्याप्रमाणे उतरतो त्याचप्रमाणे त्यांच्या गुणदोषांचा वारसाही उतरणारच. त्यांच्यामध्ये सभोवारच्या वातावरणामुळे काही कमी अधिक झाले तरी मूळ भांडवल बापदाद्यांकडून जे मिळाले असेल तेच खरे. अशा तऱ्हेच्या अनुवंशिक दोषांपासून काही मुले आपली सुटका करून घेतात व असेही मला आढळले आहे. हा आत्म्याचा मूल स्वभाव होय, ती त्याचीच थोरवी होय. पोलाक व माझ्यामध्ये या मुलाच्या इंग्रजी शिक्षणासंबंधी कडाक्याचा वादविवाद होई. मी प्रथमपासूनच मानित आलो आहे की जे हिंदी आईबाप आपल्या मुलांना बालपणापासूनच इंग्रजी बोलणारी बनवितात ते त्या मुलांचा व देशाचा द्रोह करतात. मला असेही वाटते की त्यामुळे मुले आपल्या देशाचा धार्मिक व सामाजिक वारशापासून वंचित राहतात आणि तेवढ्या अंशाने देशाची किंवा जगाची सेवा करण्यास कमी लायक बनतात. माझे मत अशा तऱ्हेचे असल्यामुळे मी मुलांबरोबर नेहमी मुद्दाम गुजराती भाषेतच बोलत असे. पोलाकना ते आवडत नसे. त्यांचे म्हणणे असे की मी मुलांच्या भावी उत्कर्षाला आडकाठी आणतो. इंग्रजीसारखी विस्तृत प्रसार पावलेली भाषा जर मुलांना बालपणापासून अवगत झाली तर जगामध्ये चालू असलेल्या जीवनाच्या शर्यतीमध्ये त्यांनी एक मोठा टप्पा सहजी गाठल्याप्रमाणे होईल असे आपले मत ते मला आग्रहपूर्वक व प्रेमपूर्वक पटवून देण्याचा प्रयत्न करीत. मला ते पटेना. माझे उत्तर त्यांना अखेरीस मनापासून पटले की माझा हट्ट पाहून ते उगी बसले ते आता मला स्मरत नाही. या संवादाला आता 20 वर्ष झाली तरीही हे माझे विचार जे त्यावेळी होते तेच अनुभवाने अधिक दृढ झाले आहेत. माझे मुलगे अक्षरज्ञानाने कच्चे राहिले असले तरी स्वभाषेचे सामान्य ज्ञान सहजी मिळाले. त्यापासून त्यांचा व देशाचा फायदाच झालेला आहे. नाहीतर आज जे हिंदुस्थानात परकेसे होऊन राहिले असते. द्विभाषी व जेथे मुख्यतः इंग्रजी भाषाच बोलली जाते अशा देशात राहिल्याने त्यांना इंग्रजी बोलता येऊ लागले व साधारण लिहिताही येऊ लागले. भाग 24. झुलूबंड. घर थाटून बसल्यानंतर स्थिरपणे एका ठिकाणी राहण्याचे माझ्या कधी नशिबीच आले नाही. जोहानिसबर्गमध्ये मी नित्यक्रमात रुळल्यासारखे होतो न होतो इतक्यात एक कल्पित घटना घडून आली. नाताळमध्ये झुलूबंड झाल्याची बातमी ऐकली.
माझे झुलू लोकांशी वैर नव्हते. त्यांनी एकाही हिंदी माणसाचे काही वाकडे केलेले नव्हते. बंड संज्ञेच्या युक्ततेबद्दलही मला शंका होती, पण इंग्रजी साम्राज्य हे जगाचे हित करणारे साम्राज्य आहे असे मला त्यावेळी वाटत असे. माझी राजनिष्ठा हृदयापासूनची होती. त्या साम्राज्याच्या नाशाची इच्छा मी करीत नव्हतो. त्यामुळे सरकार आपली शक्ती त्या ठिकाणी न्यायाने वापरीत आहे की अन्यायाने हा विचार माझ्या कर्तव्य पालनाच्या आड येण्यासारखा नव्हता. नाताळावर संकट आले तर रक्षण करण्यासाठी त्याचेपाशी स्वयंसेवकाचे लष्कर होते आणि संकटकाली त्यांच्यामध्ये पुरेशी भरती होण्यासारखी होती. स्वयंसेवकांचे लष्कर हे बंड बोडण्यासाठी बाहेर पडले असल्याचेही मी वाचले. मी स्वतःला नाताळवासी समजत असे आणि नाताळशी माझा संबंध तर होताच, म्हणून मी गव्हर्नरला पत्र लिहिले की जरूर असेल तर जखमी लोकांची शुश्रूषा करण्यासाठी हिंदी लोकांची एक तुकडी घेऊन सेवा करण्यासाठी जाण्यास मी तयार आहे. गव्हर्नरचा लगेच होकारार्थी जबाब आला. अनुकूल जबाबाची किंवा तो इतक्या त्वरेने येण्याची आशा मला वाटली नव्हती. तरीही हे पत्र लिहिण्यापूर्वी मी माझी व्यवस्था योजून ठेवली होती. असे ठरवले होते की गव्हर्नराकडून मागणीचा स्वीकार झाला तर जोहान्सबर्गचे बिराळ मोडून टाकावे, मिस्टर पोलाकनी निराळे लहानसे घर घेऊन राहावे आणि कस्तुरबाईने फिनिक्सला जाऊन राहावे. या योजनेला कस्तुरबाईची पूर्ण संमती मिळाली. माझ्या अशा तऱ्हेच्या कृत्यांमध्ये तिच्याकडून कधीही आडकाठी आल्याचे मला स्मरत नाही. गव्हर्नरचा जबाब येताच मी घरच्या मालकाला घर सोडण्याबद्दल 1 महिन्याची नोटीस दिली. सामान काही फिनिक्सला गेले, काही पोलाकपाशी राहिले. डर्बनला पोचताच मी स्वयंसेवकांसाठी मागणी केली. मोठ्या तुकडीची जरूर नव्हती. आम्ही 24 जण तयार झाले. त्यात माझ्याखेरीज 4 गुजराती होते. बाकीचे मद्रास इलाख्यातील गिरमिटयुक्त मजूर होते व 1 पठाण होता. मानहानी होऊ नये आणि कामालाही सोयीचे पडावे अशासाठी व तशी पद्धतीही होती. औषध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मला सर्जंट मेजरचा तात्पुरता हुद्दा दिला आणि माझ्या पसंतीच्या आणखी 3 सर्जंटचा व आणखी एकाला कॉर्पोरेलचा असे हुद्दे दिले. पोशाखही सरकारकडून मिळाले. या तुकडीने 6 आठवडेपर्यंत सतत काम केले असे म्हणता येईल. बंडाच्या जागी प्रत्यक्ष जाऊन पाहतो तर बंड म्हणण्यासारखे काहीच नव्हते. विरुद्ध पक्ष कोठे दिसतच नव्हता. बंड म्हणायस कारण एवढेच की झुलू लोकांवर नवीन कर लादण्यात आला होता. तो न देण्याबद्दल एका झुलू सरदाराने आपल्या लोकांना सल्ला दिला आणि कर वसूल करण्यासाठी गेलेल्या एका सर्जंटला त्याने कापून काढला. ते कसेही असो, माझे हृदय झुलू लोकांच्या बाजूला होते आणि ठाण्यावर पोचल्यानंतर जेव्हा मुख्यतः झुलू जखमी लोकांची शुश्रूषा करण्याचेच काम आमच्या वाट्याला आले तेव्हा मला फार समाधान वाटले. अंमलदार डॉक्टरने आम्ही आलो याबद्दल आनंद प्रदर्शित केला. तो म्हणाला, गोरे लोक कोणी या जखमी लोकांची शुश्रूषा करायला तयार होत नाहीत. मी एकटा किती लोकांकडे पाहणार? त्यांच्या जखमा सडून जात आहेत. आता तुम्ही आलात ही या निर्दोष लोकांवर ईश्वराचीच कृपा झाली असे तरी मी समजतो. असे म्हणून त्याने पट्ट्या, जंतुनाशक, पाणी वगैरे माझ्यापाशी दिले आणि मला त्या रोगांपाशी घेऊन गेला. जखमी लोकांनाही आम्हाला पाहून आनंद झाला. गोरे शिपाई जाळीतून डोकावून आम्ही जखमा साफ करू नये अशासाठी प्रयत्न करीत. आम्ही त्यांचे ऐकले नाही म्हणजे चिडीत आणि झुलू लोकांविषयी जे अपशब्द बोलत ते ऐकून तर कान किटात. हळूहळू या शिपायांशी माझी ओळख झाली आणि ते आम्हाला हरकत करीनासे झाले. 1896 साली मला कसून विरोध केलेले कर्नल स्पार्क्स व कर्नल वायली या लष्करामध्ये होते. ते माझे कार्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांनी मला मुद्दाम बोलावून माझे आभार मानले. ते मला जनरल मॅकेंजीकडे घेऊन गेले आणि त्यांनी माझी ओळख करून दिली. यातील कोणी धंदेवाईक शिपाई होते असे वाचकाने समजू नये. कर्नल वायली धंद्यात प्रख्यात वकील होते. कर्नल स्पार्क्स कत्तलखान्याचे मालक म्हणून प्रसिद्ध होते. जनरल मॅकेंजी हे नाताळमधील एका नावाजलेले शेतकरी होते. हे सर्व स्वयंसेवक होते. स्वयंसेवक या नात्याने त्यांनी लष्करी शिक्षण घेतले होते व अनुभव मिळवला होता. ज्या जखमी लोकांच्या शुश्रूषेचे काम आमच्याकडे सोपविण्यात आले होते तेही लढाईत घायाळ झाले होते असे कोणी समजू नये. त्यांच्यापैकी काही जणांना वहिमावरून कैद केलेले होते. त्यांना सेनापतींनी फटक्यांची शिक्षा फरमावली. चापकाचे हिवाळ औषध पाणी न झाल्यामुळे सुजून आले होते. तर काही जण होते ते झुलू लोकांचे मित्र समजले जात अशांपैकी होते. या मित्रांनी मित्रता दर्शवणारे चिन्ह धारण केली असताही चुकीने शिपायांनी त्यांना घायाळ केले होते. याखेरीज मुद्दा मला गोऱ्या शिपायांसाठी औषधे आणून ज्याची त्याला देण्याचे काम देण्यात आले होते. डॉक्टर बूथच्या छोट्या इस्पितळामध्ये मी या कामाचे वर्षभर शिक्षण घेतले असल्यामुळे मला हे काम सोपे होते. या कामाच्या निमित्ताने माझी पुष्कळ गोऱ्या लोकांची चांगली ओळख झाली. या लढाईमध्ये गुंतलेले लष्कर एकाच ठिकाणी थोडेच बसून राहणार. जिकडून तिकडून भयाची बातमी येईल, जिकडे तिकडे ते जाणार. बरेचसे तर घोडेस्वारच होते.
आमची छावणी ठाण्यावरून हल्ली. आम्हाला तिच्या मागून खांद्यावर डोल्या घेऊन चालायचे होते. 2-3दा तर एका दिवसात 40-40 महिलांचे कूच करण्याचा प्रसंग आला. येथेही आम्हाला सर्वस्वी देवाचे कामच मिळाले. झुलू मित्र चुकीमुळे घायाळ झाले होते. त्यांना डोल्यात घालून उचलून छावणीत न्यायचे होते आणि तेथे त्यांची शुश्रूषा करावयाची होती. भाग 25 हृदयमंथन. झुलू बंडामध्ये मला खूप अनुभव मिळाले आणि विचारही करायला मिळाला. युद्धाचा भयंकरपणा बोअर युद्धामध्येही मला जाणवला नव्हता इतका येथे जाणवला. येथे लढाई नव्हे तर माणसाची शिकार चालली होती. माझे एकट्याचेच हे मत नव्हे, तर ज्यांच्याशी बोलण्याचा मला प्रसंग आला त्या इंग्रज लोकांचेही असेच मत होते. सकाळच्या प्रहरी लष्कर खेडेगावात जाऊन फटाके वाजवीत असावे अशा तऱ्हेचे त्यांच्या कुटुंबाचे आवाज आम्हा दूर असणाऱ्यांना ऐकू येत. हे आवाज ऐकणे आणि त्यांच्यामध्ये राहणे मला असह्य झाले, पण कडू औषधाचा घोट म्हणून मी तो पिऊन टाकला. माझ्या वाट्याला काम आले तेही केवळ झुलू लोकांच्या सेवेचेच आले. आम्ही गेलो नसतो तर दुसऱ्या कोणी त्यांची शुश्रूषा केली नसती हे मला दिसतच होते. एवढ्यावर मी माझ्या मनाचे सांत्वन केले. या भागात वस्ती फार थोडी होती. पहाड व खोरी यामध्ये या भल्या साध्या व जंगली मानल्या जाणाऱ्या झुलू लोकांच्या खोपटा पलीकडे काही एक नव्हते. त्यामुळे दृश्य भव्य दिसत असे. कित्येक मैलांपर्यंत वस्तीचे नाव नसे. अशा भागातून आम्ही एखाद्या घायाळ माणसाला घेऊन किंवा तसेच जात असताना मी विचारात घडून जाई. ब्रह्मचर्यासंबंधीचे माझे विचार या ठिकाणी परिपक्व झाले. माझ्या जोडीदारांबरोबरही त्यासंबंधी थोडीशी चर्चा केली. ईश्वर दर्शन साधायचे तर ब्रह्मचर्य अनिवार्य वस्तू आहे ही गोष्ट त्यावेळीही माझ्या स्पष्टपणे लक्षात आली नव्हती. पण समाजसेवेला ब्रह्मचर्याची आवश्यकता आहे हे मला स्पष्ट दिसू लागले. मला वाटू लागले की अशा तऱ्हेची सेवा माझ्या वाट्याला अधिकाधिक येणार आणि मी जर भोगविलासामध्ये प्रजोत्पत्तीमध्ये आणि बालसंगोपनामध्ये गढून राहिलो तर माझ्याकडून संपूर्ण सेवा घडणार नाही. मला 2 दरडींवर पाय ठेवता येणार नाही. याच वेळी पत्नी गर्भार असती तर मला निश्चिंत मनाने या सेवा कार्यात पडता आले नसते. ब्रह्मचर्याचे पालन करायचे नसेल तर कुटुंब वृद्धी ही समाजाच्या अभ्युदयासाठी करावयाच्या प्रयत्नाला अडथळा आणणारी वस्तू होऊन बसेल. लग्न झाले असताही ब्रह्मचर्याचे पालन घडेल तर मात्र कुटुंब सेवा समाजसेवेला विरोधी होणार नाही. अशा तऱ्हेच्या विचारांच्या भोवऱ्यात मी सापडलो व ब्रह्मचर्याचे व्रतच घेऊन टाकण्याला अधीर बनलो. या विचारामुळे मला एका तऱ्हेचा आनंद वाटू लागला व माझा उत्साह वाढला. कल्पनेने सेवेचे क्षेत्र विशाल करून सोडले. एकीकडे मनात विचार जुळवीत होतो आणि दुसरीकडे शरीर कसवीत होतो. इतक्यात कोणीतरी बातमी आणली की बंड शांत होण्याच्या मार्गावर आहे व आम्हाला आता रजा मिळेल. दुसरे दिवशी तर आम्हाला घरी जाण्याची परवानगी मिळालीही व त्यानंतर थोड्याच दिवसात गव्हर्नरने वरील कामगिरीबद्दल मला आभार प्रदर्शनाचे पत्र पाठवले. फिनिक्समध्ये पोहोचल्यानंतर मी तर ब्रह्मचर्याची गोष्ट मोठ्या आवडीने छगनलाल, मगनलाल, वेस्ट इत्यादिकांपाशी बोललो. सर्वांना ती गोष्ट आवडली. सर्वांनी या गोष्टीची आवश्यकता मान्य केली. पालन करणे सर्वांनाच फार कठीण वाटले. कित्येकांनी प्रयत्न करण्याची हिंमत केली आणि काही जणांचा प्रयत्न यशस्वी झाला अशी माझी समजूत आहे. मी व्रत घेऊन टाकले की यापुढे ब्रह्मचर्याचे पालन करावयाचे. या व्रताचे महत्त्व व त्याच्या पालनाचा बिकटपणा ही त्यावेळी माझ्या पूर्णपणे लक्षात आली नव्हती. त्याच्या बिकटपणाचा अनुभव आज मितीपर्यंत येत आहे. त्याचे महत्त्व दिवसेंदिवस अधिकाधिक प्रत्ययाला येत आहे. त्याशिवाय जिने मला शुष्क व पशुवत वाटते. पशु स्वभावता निरंकुश आहे. मनुष्याचे मनुष्यपण स्वेच्छापूर्वक आत्मसंयमन करण्यामध्ये आहे. धर्मग्रंथामध्ये ब्रह्मचर्याची जी स्तुती आढळते ती यथायोग्य आहे आणि अनुभवाने केलेली आहे असे दिवसेंदिवस मला अधिकाधिक स्पष्ट दिसत आहे. ज्या ब्रह्मचर्याचे परिणाम अशा तऱ्हेने मिळू शकतात ते ब्रह्मचर्य सुलभ नसणार. ती केवळ शारीरिक कवायत नसणार हे उघड आहे. शारीरिक संयम ही ब्रह्मचर्याची सुरुवात आहे, पण शुद्ध ब्रह्मचर्यामध्ये तर विचारांची मलिनताही असू नये. संपूर्ण ब्रह्मचर्याच्या स्वप्नामध्येही कलुषित विचार येणार नाहीत. जोपर्यंत विकारी स्वप्ने पडत आहेत तोपर्यंत ब्रह्मचर्य बरेच अपूर्ण आहे असे समजले पाहिजे. मला शारीरिक ब्रह्मचर्य पालनाबाबतीतही खूप कष्ट काढावे लागले आहेत. आज असे म्हणता येईल की त्या बाबतीत मला भय राहिलेले नाही, पण स्वतःच्या विचारांवरही जसा ताबा मिळायला पाहिजे तसा अद्याप मी मिळवू शकलो नाही. मी प्रयत्नात कसूर केली आहे असे मला वाटत नाही, पण आपल्याला नकोत ते विचार कोठून आणि कसे आपल्यावर चढाई करतात ते अद्याप मी समजू शकत नाही. विचारांनाही ताब्यात ठेवण्याची किल्ली माणसापाशी आहे याबद्दल मला शंका वाटत नाही, पण ती ज्याची त्याने स्वतःसाठी शोधून काढायची असते. याच निर्णयावर मी सध्या तरी येऊन राहिलेलो आहे.
थोर पुरुष आपापले अनुभव आमच्यासाठी ठेवून गेले आहेत. ते अनुभव मार्गदर्शक आहेत, संपूर्ण नाहीत. संपूर्णतः ही केवळ ईश्वरी कृपाच होय. आणि म्हणून साधू संत आमच्यासाठी आपल्या तपश्चर्याने पुनीत झालेले व आम्हाला पावन करणारे रामनामादी मंत्र ठेवून गेले आहेत. संपूर्ण ईश्वरार्पणाखेरीज विचारांवर पूर्ण जय मिळणार नाही हे वचन सर्व धर्म पुस्तकांमध्ये वाचलेले आहे व त्याची सत्यता या ब्रह्मचर्याच्या सूक्ष्मतम पालनाचा प्रयत्न करण्यात माझ्या प्रयत्नात येत आहे. पण माझ्या धडपडीचा थोडा बहुत इतिहास यापुढील प्रकरणांमध्ये येणारच आहे. या प्रकरणाच्या शेवटी एवढेच सांगितले म्हणजे पुरे की उत्साहाच्या भरात प्रथम तरी मला व्रताचे पालन करणे सोपे वाटले. एक फेरफार मात्र व्रत घेताच लगेच मी करून टाकला. पत्नीबरोबर सहशय्या किंवा एकांत ही वर्ज्य केली. अशा तऱ्हेने ज्या ब्रह्मचर्याचे पालन इच्छा असो व नसो 1900 सालापासून मी करत आलो होतो त्याचा व्रत म्हणून आरंभ 1906 सालच्या मध्यापासून केला. भाग 26 सत्याग्रहाची उत्पत्ती. अशा तऱ्हेने आत्मशुद्धी केली ती जशी काही सत्याग्रहासाठीच केली असावी अशा तऱ्हेची एक घटना माझ्यासाठी जोहान्सबर्गमध्ये तयार होत होती. मला आता असे दिसून येत आहे की ब्रह्मचर्याचे व्रत घेण्याच्या आधी माझ्या आयुष्यातील सर्व मुख्य घटना नकळत त्यासाठीच माझी तयारी करीत होत्या. सत्याग्रह शब्दाची उत्पत्ती होण्यापूर्वीच मूळ वस्तूची उत्पत्ती झाली होती. उत्पत्तीच्या वेळी हे काय आहे ते मी ओळखूच शकलो नव्हतो. गुजरातीमध्येही त्याला पॅसिव्ह रेजिस्टन्स या इंग्रजी नावाने सर्वजण ओळखू लागले. मला जेव्हा गोऱ्या लोकांच्या एका सभेमध्ये दिसून आले की पॅसिव्ह रेजिस्टन्सचा संकुचित अर्थ केला जातो ते निर्बलांचे हत्यार आहे अशी समजूत आहे. त्यात द्वेषाला जागा राहते आणि त्याचे अखेरचे स्वरूप हिंसेमध्येही प्रकट होऊ शकते. तेव्हा मला त्या समजुतीचा विरोध करून हिंदी लोकांच्या लढ्याचे यथार्थ स्वरूप समजावून सांगावे लागले. तेव्हापासून हिंदी लोकांना आपल्या लढ्याचा यथार्थ बोध करून देणाऱ्या नव्या शब्दाची जरूर जाणवू लागली. मला तसा स्वतंत्र शब्द काही केले तरी सुचेना. म्हणून त्याच्यासाठी नावाला बक्षीस ठेवून इंडियन ओपिनियनच्या वाचकांमध्ये त्याच्यासाठी स्पर्धा करविली. या स्पर्धेतून एवढे निष्पन्न झाले की मगनलाल गांधींनी सत्याग्रह याचा संधी करून सदाग्रह असा शब्द बनवून पाठवला. त्यांनी बक्षीस पटकावले. पण सदाग्रह शब्द अधिक स्पष्ट करण्यासाठी मी मध्ये आणखी य घालून सत्याग्रह शब्द बनवला आणि गुजरातीमध्ये लढ्याचे तेच नाव रूढ झाले. त्या लढ्याचा इतिहास म्हणजे माझ्या दक्षिण आफ्रिकेतील आयुष्यक्रमाचा व विशेषतः माझ्या सत्याच्या प्रयोगांचा इतिहास होय असे म्हणता येईल. हा इतिहास मी बहुतेक येरवड्याच्या तुरुंगामध्ये लिहून काढला होता. बाहेर आल्यानंतर बाकीचा पुरा केला. तो सर्व नवजीवनमध्ये प्रसिद्ध झाला आणि नंतर दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध होऊन चुकला आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर श्री वालजी गोविंदजी देसाई करंट थॉटसाठी करीत आहेत. पण आता मी ते इंग्रजीमध्ये पुस्तकरूपाने लवकरच प्रसिद्ध करण्याच्या तजविजीत आहे. कारण तसे झाले म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील माझे अत्यंत महत्त्वाचे प्रयोग ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना समजून घेता येतील. गुजराती वाचकांपैकी ज्यांनी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास वाचला नसेल त्यांनी तो वाचावा अशी माझी त्यांना शिफारस आहे. यापुढील थोडी प्रकरणे त्या इतिहासात येऊन गेलेला मुख्य कथाभाग वगळून दक्षिण आफ्रिकेतील माझ्या बाकीच्या आयुष्यक्रमातील जे थोडेसे खाजगी प्रसंग राहून गेले असतील तेवढेच देण्यासाठी खर्च करण्याचा माझा इरादा आहे. ते आटोपल्यानंतर लगेच हिंदुस्थानातील प्रयोगांची माहिती वाचकांना करून देणार आहे. यासाठी प्रयोगांच्या प्रसंगांचा क्रम अविच्छिन्न राहावा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासाची ती प्रकरणे येथून पुढे स्वतःच्या समोर ठेवणे आवश्यक आहे. भाग 27 अण्णाचे आणखी प्रयोग. कायिक वाचिक मानसिक ब्रह्मचर्याचे पालन कसे व्हावे ही एक चिंता आणि सत्याग्रह युद्धासाठी अधिकाधिक वेळ कसा काढता येईल व अधिक आत्मशुद्धी कशी होईल ही दुसरी चिंता. या दोन चिंतांनी मला आहारामध्ये अधिक संयमन व नवीन फेरफार करण्यास लाविले. शिवाय पूर्वी जे फेरफार मी मुख्यत्वे करून आरोग्याच्या दृष्टीने करीत असे ते आता धार्मिक दृष्टीने होऊ लागले. यामध्ये उपवास व अल्पाहार यांना अधिक जागा मिळाली. ज्या माणसाला विषय वासना आहे त्याच्यामध्ये जिभेची स्वादलोलुपताही भरपूर असायचीच. माझी ही ती स्थिती आहे. जननेंद्रिय व स्वादेंद्रिय यांच्यावर पुरा जय मिळवला आहे असे अद्यापही मी म्हणू शकत नाही. मी स्वतःला अत्याहारी मानित आलो आहे. मित्रमंडळी ज्याला माझा संयम म्हणते त्याला मी कधीच संयम समजत नाही.
थोडासा जो संयम करायला मी शिकलो तेवढाही करू शकलो नसतो तर मी पशुपेक्षाही नीच कोटीतला ठरलो असतो आणि माझा कधीच नाश झाला असता. माझ्यामधील दोषांची मला पूर्ण जाणीव असल्यामुळे मी ते दूर करण्याचा भगीरथ प्रयत्न केला आहे असे म्हणता येईल आणि म्हणूनच मला इतकी वर्षे हे शरीर टिकवून धरता आले व त्याच्याकडून थोडे बहुत काम करून घेता आले. ही जाणीव मला असल्यामुळे आणि अनायसे तसा प्रसंगही मिळाल्यामुळे मी एकादशीला उपवास किंवा फलाहार करण्यास सुरुवात केली. जन्माष्टमीसारखे इतर दिवसही पाळू लागलो, पण संयमाच्या दृष्टीने मला फलाहार व धान्य यामध्ये विशेष फरक दिसून आला नाही. ज्याला आपण धान्य म्हणतो त्यातून आपण जे स्वाद मिळवतो ते सर्व स्वाद फलाहारांमधूनही मिळतात आणि सवय पडल्यानंतर तर फलाहारातून अधिक चव मिळते असे मला दिसून आले. म्हणून धार्मिक दिवशी उपवास किंवा एकदा जेवण यांनाच मी अधिक महत्त्व देऊ लागलो. शिवाय प्रायश्चित्तासारखे अंमळ काही कारण मिळाले की एक वेळचा उपवास करून टाकीत असे. यातूनही मला असाच अनुभव आला की शरीर अधिक स्वच्छ झाल्यामुळे तोंडाची चव वाढली, भूक अधिक चांगली लागू लागली आणि मला दिसून आले की उपवास वगैरे तेवढ्या अंशी संयमाचे साधन आहे, तेवढ्याच अंशी ते भोगाचेही साधन होऊ शकते. हे ज्ञान झाल्यानंतर त्याचेच समर्थन करणारे अशाच प्रकारचे अनुभव मला त्याचप्रमाणे इतरांना कितीदा तरी आले आहेत. शरीर अधिक चांगले व कसलेले बनवणे हा जरी माझा हेतू असला तरी पण यापुढे मुख्य हेतू संयम करणे, स्वाद जिंकणे हाच झाला. या दृष्टीने आहारातील निरनिराळ्या वस्तू व त्यांचे प्रमाण यामध्ये फेरफार करू लागलो. पण स्वाद पाठ सोडीच ना. एक वस्तू सोडून तिच्याऐवजी दुसरी घ्यावी व तिच्यातून अधिक गोडी वाटू लागे. माझ्या ह्या प्रयोगांमध्ये माझे काही जोडीदारही होते. त्यात हर्मॉन कॅलनब्रॅक हे मुख्य होते. त्यांची ओळख मी दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाच्या इतिहासात दिली असल्यामुळे पुन्हा ह्या प्रकरणामध्ये देण्याचे रहित करीत आहे. ते माझ्याबरोबर उपवास करीत, एकभुक्त राहत आणि मी इतर जे जे फेरफार करीत असे ते देखील करीत. लढा ज्यावेळी ऐन रंगात आला होता त्यावेळी मी त्यांच्याच घरी राहत असे. आम्ही दोघेही जण आपल्या आहारातील फेरफारासंबंधी चर्चा करीत असू व प्रत्येक नवीन फेरफारातून पूर्वीच्यापेक्षा अधिक गोडी मिळवीत असू. त्यावेळी तर त्या संवादाचीही हौस वाटे. त्यात काही न शोभणारे आपण करीत आहो असेही वाटत नसे. अनुभवाने लक्षात आले की अशा स्वादसुखामध्ये रमून राहणे हेही अयोग्यच होते. दुसऱ्या शब्दात बोलायचे तर माणसाने स्वादासाठी नव्हे तर शरीर धारण्यासाठीच खावे. प्रत्येक इंद्रियाचा व्यापार जेव्हा शरीराच्या हिताच्या दृष्टीने व शरीरामार्फत आत्मदर्शन करण्याच्या दृष्टीने चालत असतात तेव्हा त्यातील इंद्रिय सुख शून्यवत होते आणि तेव्हाच इंद्रिय स्वाभाविकपणे वागत आहेत असे म्हणता येईल. अशा तऱ्हेची स्वाभाविकता साधण्यासाठी प्रयोग करावे तेवढे थोडेच आहेत आणि ते करीत असताना अनेक शरीरांची आहुती द्यावी लागली तरी त्याची आपण पर्वा करू नये. सध्या याच्या उलट प्रवाह चालू आहे. नाशिवंत शरीराच्या शृंगारासाठी, त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी आपण अनेक प्राण्यांची आहुती देत असतो. त्यापासून उलट शरीर व आत्मा दोघांचीही हानीच होते. एक रोग मारण्याचा व इंद्रिय सुख भोगण्याचा प्रयत्न करताना अनेक नवे रोग उत्पन्न करीत असतो. अखेरीला भोग भोगण्याची शक्तीही गमावून बसतो आणि हा सर्व प्रकार आपल्या डोळ्यांसमोर चालू असता त्याकडे लक्षही देत नाही. आहाराच्या प्रयोगांचे वर्णन करण्यासाठी आणखी थोडा वेळ घेण्याचा माझा विचार आहे. म्हणून या प्रयोगांचा अर्थ लक्षात घेण्यासाठी त्याचा उद्देश व त्यांच्या मागे असलेली विचारसरणी यांचा निर्देश करणे आवश्यक होते. भाग 28. पत्नीची दृढता. कस्तुरबाईला 3दा जीवावरची दुखणी येऊन गेली आणि तिहींतूनही ती घरगुती उपचारांनीच बचावून गेली. त्यापैकी पहिला प्रसंग घडला त्यावेळी सत्याग्रह युद्ध चालू होते. तिला वारंवार रक्तस्राव, दुखणी होत असे. एक डॉक्टर मित्राने शस्त्रक्रिया करून घेण्याची शिफारस केली होती. थोडे आढेवेढे घेतल्यानंतर पत्नी शस्त्रक्रिया करून घेण्यास कबूल झाली. शरीर तर अतिशय क्षीण होऊन गेले होते. डॉक्टरने क्लोरोफॉर्म न देता शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेच्या वेळी वेदना तर खूप होत होत्या, पण ज्या सोशिकपणे कस्तुरबाईने ते सर्व सहन केले ते पाहून मी तर आश्चर्यचकित झालो. शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पुरी झाली. डॉक्टर व त्यांची पत्नी यांनी कस्तुरबाईची उत्तम बर्दास्त ठेवली होती. ही गोष्ट डर्बनमध्ये घडली होती. 2-3 दिवसानंतर डॉक्टरांनी मला निश्चिंतपणे जोहान्सबर्गला जाण्याची परवानगी दिली. मी गेलो. थोड्याच दिवसांनी बातमी आली की कस्तुरबाईचे शरीर बिलकुल सुधारत नाही व तिला अंथरुणातून उठताही येत नाही. एकदा तर ती बेशुद्धही झाली होती. डॉक्टरांना माहीत होते की मला विचारल्याशिवाय कस्तुरबाईला दारू किंवा मांस औषधासाठी किंवा अन्न म्हणून देता कामा नये.
डॉक्टरांनी मला जोहान्सबर्गला टेलिफोन केला. तुमच्या पत्नींना मांसाचे सार किंवा गोमांसाचा काढा देणे आवश्यक आहे असे मला तरी दिसत आहे. तुमची परवानगी पाहिजे. मी उत्तर दिले, मी तशी परवानगी देऊ शकत नाही, पण कस्तुरबाई स्वतंत्र आहे. विचारण्यासारखी स्थिती असेल तर विचारा व तिची इच्छा असेल तर बेलाशक द्या. रोग्याला असल्या गोष्टी विचारणे मला पसंत नाही. तुम्ही समक्ष इकडे येणे आवश्यक आहे. मी ठरवीन ते खाऊ घालण्याची मला परवानगी नसेल तर तुमच्या पत्नीच्या जीवाबद्दल मी जबाबदार नाही. मी त्याच दिवशी डर्बनची गाडी पकडली. डर्बनला पोचलो. डॉक्टरांनी समाचार सांगितला. मी तर सार अगोदर देऊन नंतर तुम्हाला टेलिफोन केला होता. डॉक्टर, मी तर ही फसवेगिरी समजतो. मी म्हटले, औषधोपचार करताना फसवेगिरी काही मला समजत नाही. आम्ही डॉक्टर लोक अशा प्रसंगी रोग्यांना किंवा त्यांच्या आप्तेष्टांना फसवण्यामध्येच पुण्य समजतो. वाटेल त्या मार्गाने, पण रोग्याला बचावणे हा आमचा धर्म आहे. डॉक्टरांनी दृढपणे जबाब दिला. मला फार दुःख झाले. मी गप्प राहिलो. डॉक्टर माझे स्नेहीच होते, स्वभावाचे भले होते. त्यांचे व त्यांच्या पत्नीचे माझ्यावर उपकार होते पण असले वर्तन सहन करण्याची माझी तयारी नव्हती. डॉक्टर, अजून काय ते स्पष्ट सांगा. काय करायचे म्हणता? माझ्या पत्नीला मी तिच्या संमतीखेरीज मांस खाऊ घालू देणार नाही. मांस न खाल्ल्यामुळे तिचा मृत्यू होणार असेल तर तो सहन करण्याची माझी तयारी आहे. डॉक्टर म्हणाले, तुमचा वेदांत माझ्या घरी तरी चालणार नाही. मी साफ सांगतो की माझ्या पत्नीला माझ्या घरी ठेवणार असाल तोपर्यंत मी तिला जरुरीप्रमाणे मांस किंवा जे काही खाऊ घालणे योग्य असेल ते खाऊ घालीन. तसे नको असेल तर तुम्ही आपल्या पत्नीला घेऊन चला. मी होऊन तिला आपल्या घरात मरू देणार नाही. तर मग तुमचे असे म्हणणे आहे की काय की मी आपल्या पत्नीला आत्ताच घेऊन जावे? मी कुठे म्हणतो आहे की घेऊन जा. माझे एवढेच म्हणणे की माझ्यावर कसलाही निर्बंध घालू नका. तसे कबूल असल्यास आम्हा दोघांकडून होईल तेवढी शुश्रूषा आम्ही करू. तुम्ही खुशाल चला. एवढी सरळ गोष्टसुद्धा जर तुम्हाला कबूल नसेल तर मात्र मला निरुपायास्तव सांगावे लागणार की आपल्या पत्नीला घेऊन चला. मला अंधुक स्मरते की माझ्या मुलांपैकी एक जण त्यावेळी माझ्याबरोबर होता. मी त्याचाही विचार घेतला. त्याने सांगितले की तुम्ही म्हणता ते मला कबूल आहे. आईला मांस खाऊ घालता कामा नये. नंतर मी कस्तुरबाईपाशी गेलो. ती फार अशक्त झाली होती. तिला काहीही विचारणे माझ्या जीवावर आले. कर्तव्य म्हणून मी तिला वरील हकीकत थोडक्यात सांगितली. तिने दृढतापूर्वक उत्तर दिले, मला माणसाचा सुरवा घ्यायचा नाही. मनुष्यदेह वारंवार मिळत नसतो. तुमच्या मांडीवर डोके टेकून मी मेले तरी बेहत्तर, पण माझ्याने हा देह बाटविला जाणार नाही. मला समजावून सांगता आले तेवढे मी सांगितले आणि म्हटले, तू माझ्याच विचाराप्रमाणे वागायला बांधलेली नाहीस. आमच्या माहितीतील कित्येक हिंदू मांस व मद्य घेत असत तेही सांगितले, परंतु तिचा निर्धार टळेना. शेवटी ती म्हणाली, मला येथून घेऊन चला. मला फार समाधान वाटले. घेऊन जाण्याची भीती वाटली, पण निश्चय करून टाकला. डॉक्टरला पत्नीचा निश्चय कळविला. डॉक्टर म्हणाले, तुम्ही तर घातकी पती दिसता. असल्या दुखण्यात त्या बिचारीपाशी असली गोष्ट काढताना तुम्हाला शरम तरी कशी नाही वाटली? मी तुम्हाला सांगतो की तुमची पत्नी येथून हलविण्यासारख्या स्थितीत नाही. इतकिंचितही हिसके सहन करण्यासारखे तिचे शरीर राहिलेले नाही. रस्त्यातच तिचा प्राण गेला तर मला आश्चर्य वाटणार नाही. इतक्याही उपर तुम्ही हट्टच चालविणार असाल तर तुमचे तुम्ही मुक्त्या राहा. सार देण्याची मला मोकळीक नसेल तर त्यांना एक रात्रभरही आपल्या घरात ठेवण्याची जबाबदारी मी स्वीकारणार नाही. पाऊस झिमझिम पडत होता. स्टेशन दूर होते. डर्बन ते फिनिक्स आगगाडी व फिनिक्स स्टेशनच्या पुढे सुमारे 2.5 मैल पायी जावयाचे होते. धोका तर भरपूर होता, पण ईश्वर सहाय्य करणार आहे अशी मी मनाची समजूत केली. मी एक मनुष्य अगोदर फिनिक्सला पाठविला. फिनिक्समध्ये आमचेपाशी हॅमॅक होते. हॅमॅक म्हणजे जाळीदार कापडाची झोळी किंवा पाळणा. त्याची टोके बांबूला बांधली म्हणजे रोग्याला त्याच्यामध्ये सुखाने झुलत राहता येते. वेस्टना निरोप पाठवला होता की ते हॅमॅक, 1 बाटली गरम दुधाची, 1 बाटली गरम पाण्याची आणि 6 माणसे एवढे घेऊन त्यांनी स्टेशनवर यावे. दुसरी आगगाडी निघण्याची वेळ झाली तेव्हा मी रिक्षा मागवली आणि त्या भयंकर स्थितीतच पत्नीला तिच्यामध्ये बसवून मी स्टेशनचा रस्ता धरला. पत्नीला मी धीर देण्याची जरूरच नव्हती. उलट तिनेच मला धीर देऊन म्हटलं, मला काही व्हायचे नाही, तुम्ही काळजी करू नका. हाडांच्या त्या सापळ्याचे वजन विशेष नव्हतेच. अन्न जात नसे. गाडीच्या डब्यापर्यंत पोहोचण्यासाठी स्टेशनच्या विशाल प्लॅटफॉर्मवरून दूरपर्यंत चालत जायचे होते. तेथे रिक्षा जाण्यासारखी नव्हती. मी तिला उचलून घेऊन डब्यापर्यंत घेऊन गेलो. फिनिक्स स्टेशनवर ती जोडी आलीच होती. तिथून आम्ही दुखनाहिताला त्रासाशिवाय उचलून नेले. तेथे केवळ पाण्याच्या उपचारांनी शरीर हळूहळू सुधारत गेले.
फिनिक्सला पोचल्यानंतर 2-3 दिवसांनी एका स्वामीचे आगमन झाले. त्यांनी आमच्या हट्टाची गोष्ट ऐकली. ऐकून त्यांना दया आली आणि ते आम्हा दोघांची समजूत घालण्यासाठी आले. मला स्मरते त्याप्रमाणे स्वामी आले त्यावेळी मणिलाल आणि रामदास तेथे होते. स्वामीजींनी मांसाहाराच्या निर्दोषपणावर प्रवचन चालवले. मनुस्मृतीतील श्लोकांचे प्रमाण दिले. पत्नीच्या देखत त्यांनी हे संभाषण चालवलेले मला आवडले नाही, पण शिष्टाचाराखातर मी ते संभाषण चालू दिले. मला मांसाहाराच्या पुष्टार्थ मनुस्मृतीच्या प्रमाणाची जरुरी नव्हती. मला ते श्लोक माहीत होते. ते प्रक्षिप्त आहेत असे मानणारा एक पक्ष आहे हेही मला माहीत होते आणि ते प्रक्षिप्त नसले तरीही अन्नहारासंबंधीचे माझे विचार स्वतंत्रपणेच बनलेले होते. कस्तुरबाईची श्रद्धा आपले काम करीतच होती. तिला बिचारीला शास्त्रांचे प्रमाण काय कळणार. वडिलांची रूढी हाच ती धर्म समजत होती. मुलांच्या बापाच्या धर्मावर विश्वास होता, त्यामुळे ती स्वामीबरोबर विनोदच करीत होते. अखेरीला कस्तुरबाईनेच पुढील प्रमाणे बोलून तो संवाद थांबवला. स्वामीजी, तुम्ही काही म्हणा, पण मला माणसाचा सुरवा खाऊन बरे व्हायचे नाही. यापुढे तुम्ही माझे डोके उठवणार नाही तर उपकार होतील. इतर गोष्टी तुम्हाला बोलायच्या असतील तर त्या मुलाच्या वडिलांबरोबर तुम्ही मागावून बोलून घ्या. मी माझा निश्चय सांगून टाकला. भाग 29. घरात सत्याग्रह. जेलचा पहिला अनुभव मला 1908 साली मिळाला. त्या मुदतीत मला दिसून आले की जेलमध्ये कैद्यांकडून पाळविले जाणारे कित्येक नियम संयमी आणि किंवा ब्रह्मचारी इसमाने स्वखुशीने पाळण्यासारखे आहेत. उदाहरणार्थ, कैद्यांनी सूर्यास्तापूर्वी 5 वाजेपर्यंत जेवून घेतले पाहिजे. त्यांनी हिंदी व त्याचप्रमाणे हबशी कैद्यांना चहा किंवा कॉफी मिळत नसे. मीठ खायचे झाल्यास निराळे घ्यायचे, स्वादासाठी काहीच खायचे नाही. मी जेव्हा जेलच्या डॉक्टरपाशी हिंदी कैद्यांसाठी करी पावडरची मागणी केली आणि मीठ स्वयंपाक करतानाच घालायला सांगितले तेव्हा ते म्हणाले, येथे तुम्ही लोक स्वाद चाखण्यासाठी आला नाही. आरोग्याच्या दृष्टीने करी पावडरची बिलकुल जरूर नाही. आरोग्याच्या दृष्टीने मीठ वर घेतले काय किंवा स्वयंपाक करताना घातले काय, दोन्ही एकच. पुष्कळ खटपट करून तिथल्यापुरता आम्ही अखेरीला पाहिजे तसा फेरफार करून घेऊ शकलोही, पण केवळ संयमाच्या दृष्टीने विचार करता दोन्ही निर्बंध छानदारच होते. अशा तऱ्हेने मारून मुटकून लागलेली निर्बंध उपयोगाचे होत नाहीत, परंतु स्वेच्छापूर्वक स्वीकारलेले असलेले निर्बंध फार हितकर होतात. म्हणून तुरुंगातून सुटल्यानंतर लगेच मी तसे फेरफार करून टाकले. होता होईल तो चहा घेण्याचे बंद केले आणि संध्याकाळी लवकर जेवण्याची सवय पाडली, जी आजला स्वाभाविक होऊन गेली आहे. पण असाही एक प्रसंग घडला की त्यामुळे मी मिठाचाही त्याग केला. हा त्याग जवळजवळ 10 वर्षापर्यंत अखंडपर्यंत टिकून राहिला होता. अन्नहारासंबंधीच्या कित्येक पुस्तकात वाचले होते की माणसाला मीठ खाणे आवश्यक नाही व ते न खाणाऱ्यांचा आरोग्याच्या दृष्टीने फायदाच होतो. ब्रह्मचार्याचा त्यापासून फायदा होईल हे माझ्या लक्षात आलेच होते. ज्याचे शरीर दुबळे असेल त्याने कडधान्य खाऊ नये असे मी वाचले होते व माझा अनुभवही तसाच होता. पण ते लगेच सोडू शकलो नाही. दोन्ही वस्तू मला प्रिय होत्या. मागच्या शस्त्रक्रियेनंतर कस्तुरबाईचा रक्तस्राव काही काळ बंद झाला खरा, पण तो परत उलटला व तो काही केल्या बंद होईना. निव्वळ पाण्याच्या उपचारांनी काही होईना. पत्नीला माझ्या उपचारांबद्दल विशेष आस्था वाटत होती असे नाही, पण त्यांच्याबद्दल तिरस्कारही वाटत नव्हता. दुसरी औषधी पाहिजे तसा तिचा आग्रह नव्हता. म्हणून जेव्हा माझे इतर उपचार व्यर्थ गेले तेव्हा मी तिची मीठ व कडधान्य सोडण्याबद्दल विनवणी केली. पुष्कळ समजूत घालून पाहिली. माझ्या सांगण्याच्या पुष्टार्थ काही मजकूर वाचून दाखवला, पण ती ऐकेना. शेवटी तिने सांगितले की कडधान्य आणि मीठ सोडायला तुम्हाला कोणी सांगितले तर तुम्ही सुद्धा सोडणार नाहीत. मला वाईट वाटले आणि हर्षही झाला. माझे प्रेम दर्शवण्याची मला संधी मिळाली. त्या हर्षाच्या भरात मी लगेच म्हटले, तुझी समजूत चुकीची आहे. मला दुखणे आले आणि वैद्याने हिचशी काय पण दुसरी कोणतीही वस्तू सोडायला सांगितली तर अवश्य सोडून देईन. पण ते राहू द्या. मी कडधान्य व मीठ 1 वर्षापुरती सोडली. तू सोड किंवा न सोड त्याचा माझ्या निश्चयाशी संबंध नाही. पत्नीला अतिशय पश्चाताप झाला. ती वरमून बोलली, मला क्षमा करा. तुमचा स्वभाव माहीत असूनही बोलण्याच्या भरात मी बोलून गेले. आता मी तर मीठ कडधान्य खाणार नाहीच, पण तुम्ही आपला शब्द परत घ्या. ही मला बेसुमार शिक्षाच केलीत असे मी म्हटले पाहिजे. मी म्हटले, तू मीठ कडधान्य सोडशील तर फारच चांगले. मला खात्री आहे की त्यापासून तुला फायदाच होईल. पण केलेली प्रतिज्ञा मला बदलता येणार नाही. माझा झाला तरी फायदाच होणार. कोणत्याही निमित्ताने माणसाने संयम पाळला तर त्यापासून त्याला लाभच आहे. यासाठी तू मला आग्रह करू नको. शिवाय माझी मला परीक्षा होईल आणि त्या 2 वस्तू सोडण्याचा तू जो निश्चय केला आहेस त्या तुझ्या निश्चयाला चिकटून राहण्याच्या कामी तुलाही मदत मिळेल. एवढे सांगितल्यानंतर माझ्या आणखी समजूत घालण्याचा प्रयत्न राहिला नाही.
तुम्ही म्हणजे पक्के हट्टी, कोणी सांगितलेले ऐकायचेच नाही, असे म्हणून थोडे अश्रू ढाळत ती शांत राहिली. याला मी सत्याग्रह या नावाने संबोधू इच्छितो. माझ्या जीवनातील मधुर स्मरणांपैकी हे एक आहे, अशी माझी समजूत आहे. यानंतर कस्तुरबाईची तब्येत खूप सुधारली. मीठ व कडधान्य यांचा त्याग त्याला कारणीभूत झाला की नाही, किंवा किती अंशी कारणीभूत झाला, की त्या रागामुळे आहारामध्ये घडून आलेले इतर लहान मोठे फेरफार कारणीभूत झाले, की यानंतर इतर नियमांचे पालन करून घेण्याबाबत मी जपत असे ते कारणीभूत झाले, की वरील प्रसंगामुळे झालेला मानसिक उल्हास निमित्त रूप झाला, ते मी सांगू शकत नाही. परंतु कस्तुरबाईचे क्षीण होऊन गेलेले शरीर सुधारू लागले. रक्तस्राव बंद झाला आणि वैद्यराज या नात्याने माझी प्रतिष्ठा काहीशी वाढली. स्वतः माझ्यावर या दोन्ही वस्तूंच्या त्यागाचा परिणाम चांगलाच झाला. वर्ज्य केल्यानंतर मिठावर किंवा कडधान्यावर वासनाही कधी जाईना. वर्ष तर हा म्हणता सरले. इंद्रियांचा श्रम अधिकाधिक अनुभवास येऊ लागला आणि मनाला अधिकाधिक संयमनाची उत्कंठा लागली. वर्ष संपल्यानंतर सुद्धा मीठ व कडधान्य यांचा त्याग थेट स्वदेशी येईपर्यंत कायम राहिला असे म्हणायला हरकत नाही. मात्र एकदाच विलायतेमध्ये 1914 साली मीठ व कडधान्य खाल्ले होते, पण त्या प्रसंगाचे व स्वदेशी आल्यानंतर दोन्ही पुन्हा कशी सुरू करावी लागली याचे वर्णन पुढे येईल. मीठ व कडधान्य सोडण्याचे प्रयोग मी इतर जोडीदारांवर सुद्धा खूप केले व दक्षिण आफ्रिकेत तरी त्यांचे परिणाम चांगले दिसून येत असत. दोन्ही वस्तू सोडण्यासंबंधी वैद्यकीय दृष्टीने दुमत असू शकेल, पण संयमाच्या दृष्टीने दोन्ही वस्तूंचा त्याग हितावहच आहे, याबद्दल मला बिलकुल शंका नाही. भोगी इसमाहून संयमी इसमाचा आहार भिन्न असणार, वेगळा असणार. त्यांचे मार्गच निरनिराळे झाले पाहिजेत. ब्रह्मचर्याचे पालन करू इच्छिणारे लोक स्वतःची एकंदर पाहणी मात्र भोगी इसमाप्रमाणेच ठेवितात व त्यामुळे ब्रह्मचर्य पालन कठीण व कधीकधी अगदी अशक्यच करून घेतात. भाग 23. संयमाकडे. आहारातील कित्येक फेरफार कस्तुरबाईच्या दुखण्यानिमित्ताने घडल्याचे गेल्या प्रकरणात सांगितलेच आहे, पण यापुढे तर दिवसेंदिवस ब्रह्मचर्याच्या दृष्टीने त्याच्यामध्ये फेरफार होत गेले. त्यातील पहिला फेरफार म्हणजे दूध सोडण्याचा. दूध ही इंद्रिय विकार उत्पन्न करणारी वस्तू आहे, ही गोष्ट प्रथम मला रायचंदभाईंकडून समजली होती. अन्नआहारासंबंधीची इंग्रजी पुस्तके वाचल्यानंतर तोच विचार दृढ झाला, पण ब्रह्मचर्याचा व्रत म्हणून स्वीकार केला नव्हता तोपर्यंत दूध सोडण्याचा मुद्दाम संकल्प करू शकलो नाही. शरीर धारणेसाठी दुधाची जरुरी नाही हे तर मला केव्हापासूनच कळलेले होते, पण दूध ही वस्तू चटकन सुटण्यासारखी नव्हती. इंद्रिय दमनासाठी दूध सोडणे आवश्यक आहे ही गोष्ट माझ्या अधिकाधिक लक्षात येत होती. त्याच सुमाराला गवळी लोक गाई म्हशींचा जो छळ करतात त्यासंबंधीचे काही वाङ्मय कलकत्त्याहून माझ्याकडे आले. या वाङ्मयाचा माझ्यावर विलक्षण परिणाम झाला. त्यासंबंधी मी मिस्टर कॅलनबॅगबरोबर चर्चा केली. मिस्टर कॅलनबॅग यांची ओळख सत्याग्रहाच्या इतिहासात करून दिलेली आहे आणि गेल्या एका प्रकरणात जाता जाता त्यांचा उल्लेखही केलेला आहे. हे खरे असले तरी येथे आणखीही 2 शब्द लिहिणे जरुरीचे वाटते. त्यांची माझी भेट अनायसेच झाली. मिस्टर खानची व त्यांची मैत्री होती. त्यांच्यामध्ये वैराग्यवृत्ती खूप खोलपर्यंत गेलेली आहे असे मिस्टर खान यांना दिसून आले आणि म्हणून त्यांनी त्यांच्याशी ओळख करून दिली अशी माझी समजूत आहे. प्रथम ओळख झाली तेव्हा त्यांचा शौकीनपणा व खर्चाळूपणा पाहून मला कसेसेच वाटले, पण पहिल्याच भेटीत त्यांनी मला धर्मासंबंधी प्रश्न विचारले. त्या दोघांनीच बुद्ध भगवानांच्या त्यागाची गोष्ट निघाली. त्यानंतर आमची मैत्री वाढत चालली. ती येतपर्यंत की मी करीन ते त्यांनी केलेच पाहिजे असा त्यांच्या मनाचा निर्धार झाला. ते घरचे एकटेच होते. स्वतः एकट्यावरच घरभाड्या उपरात दुसरा 1200 रुपये खर्च करीत. तेवढ्यावरून अखेरीला ते इतक्या साधेपणावर आले की त्यांचा मासिक खर्च एकेकाळी 120 रुपयापर्यंत जाऊन पोचला होता. मी घरदार आवरून घेतल्यानंतर व एकदा तुरुंगात जाऊन आल्यानंतर आम्ही दोघेही एकत्र राहू लागलो. त्यावेळी आमची दोघांचीही राहणी प्रमाणात फारच कडक होती. या आमच्या एकत्र बिराडाच्या मुदतीत दुधासंबंधीचं वर उल्लेख केलेली चर्चा झाली. कॅलनबॅगने विचार मांडला, दुधातील दोषांची तर आपण अनेक वेळा चर्चा करीत आलो आहो, मग आपण दूध अगदीच सोडून का देऊ नये? त्याची आवश्यकता तर नाहीच. या त्यांच्या अभिप्रायाने मला सानंदाश्चर्य वाटले. मी त्या सूचनेचा सहर्ष स्वीकार केला आणि उभयतांनी टॉलस्टॉय फार्ममध्ये त्या क्षणी दूध सोडले. ही गोष्ट 1912 साली घडली. एवढ्या त्यागानेही मनाचे समाधान झाले नाही. दूध सोडल्यानंतर थोड्याच दिवसांनी फक्त फलाहाराचा प्रयोग करण्याचा मी निश्चय केला. फलाहारामध्ये सुद्धा जे मला स्वस्तात स्वस्त मिळेल त्यावरच चालविण्याचा विचार होता.
गरिबातील गरीब मनुष्य ज्या पद्धतीने राहील त्याच पद्धतीने राहण्याचा आम्हा उभयतांना हौस होती. फलाहार आम्हाला फार सोयीचाही वाटला. फलाहारामध्ये चूल पेटवण्याची फार करून जरूरच राहत नाही. कच्चे भुईमुग दाणे, केळी, खजूर, लिंबू, जितूनचे तेल हाच आमचा सामान्य आहार होऊन बसला होता. ब्रह्मचर्याचे पालन करू इच्छिणाऱ्यांना येथे एक सूचना देऊन ठेवणे आवश्यक वाटते. आहार व उपवास यांचा ब्रह्मचर्याशी निकट संबंध असल्याचे मी दर्शविले असले तरीही एवढी गोष्ट स्पष्ट आहे की त्याचा मुख्य आधार मनावरच आहे. मलिन मन उपवासाने शुद्ध होत नाही. आहाराचा त्याच्यावर काही एक परिणाम होत नाही. मनाचा मळ हा विचाराने, ईश्वर चिंतनाने आणि अखेरीला ईश्वर प्रसादानेच निघून जातो. पण मनाचा शरीराशी निकट संबंध आहे आणि विकारी आहारच शोधित असते. विकारी मन अनेक प्रकारचे स्वाद व भोग शोधित असते. त्या आहाराचा आणि उपभोगांचा मनावर उलट परिणाम होतो. त्यामुळे व तेवढ्याच अंशाने आहाराचे नियमन करण्याची व निराहाराची आवश्यकता उत्पन्न होते. विकारी मन इंद्रियाला व इंद्रियांना कह्यात वागविण्याच्या ऐवजी स्वतःच्या इंद्रियांच्या व शरीराच्या ताब्यात जाते. त्यामुळे ही शरीराला शुद्ध व कमीत कमी विकारी अशा नियमित आहाराची व प्रसंगपात निराहाराची उपवासाचीही जरूर पडते. म्हणून जे असे म्हणतात की संयमी माणसाला आहाराच्या नियमनाची किंवा उपवासाची बिलकुल जरूर नाही, तेही तेवढीच मोठी चूक करतात की जेवढी चूक आहार व निराहार यांना सर्वस्व मानणारे करतात. माझा अनुभव मला असेच शिकवित आहे की ज्याचे मन संयमाकडे वळले आहे त्याला आहाराचे नियमन व निराहार यांची फार मदत होते. त्यांच्या मदतीशिवाय मनाची निर्विकार वृत्ती साधणे मला अशक्यप्राय वाटते. माझे सत्याचे प्रयोग खंड 4 भाग 21 ते 30 सुफळ संपूर्ण.